हॅलो स्टुडंट, आज आपण AC म्हणजे काय आणि AC मधील व्याख्या याचा अभ्यास करणार आहोत. AC फंडामेंटल amplitude in bracket A. It is the magnitude of voltage or current at particular instant. Amplitude म्हणजेच पीक किंमत. AC सायकल मध्ये प्रवाह अगर दाब यांच्या जास्तीत जास्त किमतीला पीक किंमत असे म्हणतात. पिरियड इन ब्रॅकेट T. It is time taken by AC supply to complete one cycle. Time period AC दाब अगर प्रवाह यांची एक सायकल पूर्ण होण्यास लागणाऱ्या वेळेला टाइम पिरियड असे म्हणतात. हा वेळ सेकंदात असतो. T या अक्षराने दाखविला जातो. सायकल इट इज सेट ऑफ मॅग्निट्यूड इन वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह हाफ सायकल. सायकल AC दाब अगर प्रवाह यांचा एक फेरा म्हणजे AC सायकल होय. सायकलला इंग्रजी C या अक्षराने दर्शविले जाते. फ्रिक्वेन्सी इन ब्रॅकेट F. It specifies the speed of rotating signal in term of frequency. It is defined as frequency is the number of cycles completed in 1 second. Frequency is measured in cycle per second, known as hertz in bracket Hz, and it's calculated by formula F equals 1 upon T hertz and T equals 1 upon F second. From this equation, it is very clear that signal of higher frequency have small period and vice versa. फ्रिक्वेन्सी एका सेकंदात पूर्ण होणाऱ्या सायकलच्या एकूण संख्येस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. फ्रिक्वेन्सीची सांकेतिक खूण F असून एकक सायकल दर सेकंद C/S किंवा हर्ट्ज इन ब्रॅकेट Hz हे आहे. AC सप्लाय पद्धतीत फ्रिक्वेन्सी स्थिर असते. आपल्या भारत देशात AC सप्लायची फ्रिक्वेन्सी 50 सायकल पर सेकंद एवढी निश्चित केली आहे. फ्रिक्वेन्सी बरोबर 1 अपॉन T हर्ट्ज आणि टाइम इक्वल 1 अपॉन F हे दोन इक्वेशन्स फ्रिक्वेन्सी मध्ये दिलेले आहे. वेवलेंथ the distance covered by one cycle is called as a wavelength. It is denoted by lambda and it's measured in meter. The formula lambda equal C upon F, where C equal velocity of light equal 3 into 10 raised to 8 meter per second. Wavelength एक सायकल किती डिस्टन्स कव्हर करते त्याला वेवलेंथ असे म्हणतात. वेवलेंथ लॅम्बडाने दर्शवले जाते. वेवलेंथ मीटर मध्ये मोजले जाते. फॉर्म्युला लॅम्बडा इक्वल C अपॉन F. C बरोबर वेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाची गती. ही गती 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड मध्ये असते. Terms and definition for AC. Peak voltage. It is the maximum value of sine wave voltage either on positive or negative half cycle. Refer figure. It is a positive in positive half cycle and negative in negative half cycle. The difference between these two peak values is known as peak to peak in bracket V peak dash peak value. It is
10 volt as shown in figure, it means that Vp equal V peak to peak by 2. Peak voltage. AC मधील जास्तीत जास्त व्होल्टेज पॉझिटिव्ह पीक किंवा निगेटिव्ह पीकला दर्शवले जाते. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पॉझिटिव्ह 5 व्होल्ट पीक हे पॉझिटिव्ह सायकल मध्ये असून निगेटिव्ह 5 व्होल्ट हे निगेटिव्ह सायकल मध्ये आहे. या दोन सायकलच्या डिफरन्सला पीक टू पीक व्हॅल्यू असे म्हणतात. डायग्रामने दाखवल्याप्रमाणे व्ही पीक टू पीक इक्वल 10 व्होल्ट आहे, म्हणून Vp इक्वल व्ही पीक टू पीक बाय 2. RMS value of AC. AC voltage is measured in terms of effective value, which is called as root mean square in bracket RMS value. RMS value is most correct value of sine wave voltage. It is value at 45 degree of cycle and 70.7% of peak. Voltage Vrms equal Vp into 0.707 or Vrms equal Vp by under root 2. For current Irms equal Ip into 0.707 or Irms equal Ip by under root 2. RMS व्हॅल्यू म्हणजेच रूट मीन स्क्वेअर किंमत. एखाद्या विरोधातून विशिष्ट वेळ डीसी पाठवला असता जेवढी उष्णता निर्माण होते तेवढीच उष्णता त्याच विरोधात तितक्याच वेळात निर्माण होण्यासाठी लागणाऱ्या एसी प्रवाहाच्या किमतीस RMS किंमत असे म्हणतात. जर पीक किंमत 1 असेल तर RMS किंमत 0.707 एवढी असते. RMS किंमत बरोबर पीक किंमत गुणिले 0.707 हा RMS फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू. The average value of AC of sine wave form is always 0. Therefore, the average of instantaneous value of voltage and current in half cycle of AC is called its average value. I average equal 0.637 गुणिले I max. V average equal 0.637 into V max. ॲव्हरेज व्हॅल्यूला मराठीत सरासरी किंमत असे म्हणतात. एसी दाब, अगर प्रवाह यांच्या अर्ध्या सायकल मधील सर्व क्षणिक किमतीची सरासरी म्हणजेच सरासरी किंमत होय. जर एसीची पीक किंमत 1 असेल तर सरासरी किंमत 0.637 एवढी असते. सरासरी किंमत बरोबर पीक किंमत गुणिले 0.637 ने दर्शवले जाते. पॉवर इन एसी सर्किट. P equal E into I into cos theta. E means RMS value of AC voltage. I RMS value of AC current. Cos theta power factor. AC power. AC मध्ये करंट, व्होल्टेज व पॉवर फॅक्टर यांच्या गुणाकारास पॉवर असे म्हणतात. पॉवर बरोबर करंट गुणिले व्होल्टेज गुणिले पॉवर फॅक्टर. P equal I into V into cos theta in watt. Phase difference in AC. In AC circuit, if a two AC signals are not passing through the same point, then they are out of phase signal. Figure shows 90 degree and 180 degree out of phase signals. If a two AC signals are passing through the same point, then it is said
that these two signals are in phase or there is 0 degree phase difference. याचा अर्थ फेज डिफरन्स AC राशीमधील दोन राशीतील अंशात्मक फरक म्हणजेच फेज डिफरन्स. यामध्ये आउट ऑफ फेज ACच्या दोन राशी जेव्हा एका वेळी सुरू न होता मागे पुढे सुरू होऊन मागे पुढे जास्तीत जास्त किमतीला पोहोचत असतील व तेथून मागे पुढे शून्यावर येत असतील त्यात आउट ऑफ फेज असे म्हणतात. तसेच इन फेज AC मधील दोन राशी करंट किंवा व्होल्टेज एकाच वेळी शून्यापासून सुरू होऊन एकाच वेळी जास्तीत जास्त किमतीला पोहोचत असतील व तेथून एकाच वेळी शून्यावर येत असतील तर त्या दोन राशीला इन फेज असे म्हणतात. डायग्राममध्ये दर्शवल्याप्रमाणे A व B मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आहे. म्हणजेच A हा B च्या 90 डिग्रीने पुढे आहे. तसेच दुसऱ्या डायग्राममध्ये B व A मध्ये 90 डिग्री फेज डिफरन्स आहे. म्हणजेच B हा A च्या 90 डिग्रीने पुढे आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या डायग्राममध्ये A व B मध्ये 180 डिग्री फेज डिफरन्स दाखविला आहे. चौथ्या डायग्राममध्ये A आणि B मध्ये 0 फेज डिफरन्स दाखवला आहे.